दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत पार्थ पवार हे अनुकूल असल्याची माहिती समोर येते। बारामतीत झालेल्या बैठकीत शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली आहे। पार्थ आता सुनित्रा पवार यांच्यासोबत पक्ष विलिनीकरण विषयावर चर्चा करणार आहेत। या क्षणाची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि याबद्दलच अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिकचं अपडेट? या घडीची आत्ताच्या दिवसातली ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण जवळपास दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या, विलिनीकरण येण्याच्या चर्चा संपुष्टात येत असताना दुसरीकडे आज जी गोविंद बागेत महत्त्वाची बैठक झाली, ज्या बैठकीला स्वतः शरद पवार उपस्थित होते, स्वतः पार्थ पवार गोविंद बागेमध्ये गेल्याचं आपण दृश्यांमधून बघितलं आणि बैठक देखील झाली। पण याच बैठकीतली ही इनसाइड बातमी आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून दाखवतोय की दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत पार्थ पवार हे अनुकूल असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे। पार्थ यांनी शरद पवार यांच्यासोबतच्या आजच्या बैठकीत पार्टी मर्जर बाबत होकार देखील शरद पवार यांच्याकडे कळवलेला आहे। अजित पवार यांनी जी त्यांची राजकीय इच्छा दोन्ही पक्ष एकत्र येण्याची व्यक्त करून दाखवलेली होती, यासाठी अजूनही विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत। कारण अजित पवार यांनी आपण बघितलं असेल शेवटच्या टप्प्यातल्या काही जाहीर सभांमध्ये देखील तशा पद्धतीचे संकेत दिले होते, त्यांची ती इच्छा असल्याचं देखील बोलून दाखवलेलं होतं। इतकंच नाही तर 17 तारखेला शरद पवारांसोबत स्वतः अजित पवार यांची बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये देखील त्यांनी दोन्ही पक्ष लवकरच एकत्र येतील अशा पद्धतीची प्रक्रिया सुरू करण्याचं देखील शरद पवार यांच्याकडे अगदी ज्ञानेश्वर, मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवते। आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि निकटवर्तीय किरण गुजर आहेत। किरणजी, सध्या दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत पार्थ पवार हे अनुकूल असल्याची माहिती समोर येते, त्यावर आपली प्रतिक्रिया? होय मॅडम, ही सकारात्मक चर्चा झालेली आहे। गोविंद बागेमध्ये जी चर्चा झाली त्यावेळेला पवार कुटुंबियासमोर मी उपस्थित होतो, पार्थ पवारही होते त्या ठिकाणी आणि शेवटची इच्छा आहे की दोन्ही पक्ष एकत्र झाले पाहिजे। या गोष्टीच्या वर चर्चा होऊन या ठिकाणी पार्थ पवारांनी देखील आपलं म्हणणं असं मांडलं की दादांनी जी शेवटची इच्छा आहे ती देखील पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत म्हणून। नक्कीच। आणि पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे नेते होते म्हणजे भुजबळ झाले, तर त्यांनी हे सगळे दावे फेटाळले होते किंवा अजित पवारांनी आम्हाला अशी कुठलीच माहिती दिली नव्हती अशी प्रतिक्रिया त्यांची समोर आली आहे, त्यावर आपलं काय मत आहे? मॅडम, कसं आहे माहिती का, राज्य पातळीवरचं काय ह्या विषयात मला काही माहिती नाही, परंतु पहिली मिटिंग 17 तारखेला बारामतीमध्ये झाली, त्याच्यानंतर 21 तारखेला अजितदादा आणि मी दोघं जण आम्ही बरोबर होतो, तेव्हा दादांनी माझ्याशी जे बोलले, जे सांगितलं ते मी गेले 2 दिवस मीडियामध्ये मी सांगितलेलं आहे की दादांची इच्छा काय होती, दादांनी नेमकं काय करायचं आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही जे चर्चा घडत असताना त्याला मूर्तस्वरूप कधी येणार काय असा विषय असताना मात्र ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ही जी चर्चा झाली याच्यामधून सगळ्या सकारात्मक बाबी पुढे आलेल्या आहेत एंटायर पवार फॅमिलीमधील। आणि 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवारांमध्ये जी चर्चा झाली, जी बैठक झाली होती, त्याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? त्यामध्ये विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती का? हो, झाली होती ना। बारामतीमध्ये जी गोविंद बागेमध्ये बैठक झाली, कारण कसं आहे की अजितदादा हे त्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यामुळं दादांचा जो निर्णय आहे हा तो पक्षाचा निर्णय असं आम्ही सगळेजण मानतो। त्याच्यामुळं आणि आम्हाला अधिकृतपणे दादांनी 21 तारखेला या गोष्टीची कल्पना दिली होती सगळी आणि ते नजीकच्या काळात घडणार होतं, पण दुर्दैवाने जे आपत्ती कोसळली त्याच्यानंतर ही प्रक्रिया थोडीशी लांबत गेलेली आहे, तेवढा त्यातील भाग आहे। अगदी। आणि आता पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? आता यापुढे काय हालचाली आपल्याला दिसणार आहेत? नाही, आता मॅडम कसं आहे माहिती का की राज्याच्या पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांनी आज जी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे हा एका प्रक्रियेचा भाग होता। त्यानंतर ही सर्व मंडळी आणि आता आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेब हे उपमुख्यमंत्री आणि आता पक्षाची धुरा त्या पाहत आहेत, त्याच्यामुळे हे तो पुढील निर्णय ते एंटायर पवार फॅमिली हा विचारात घेऊन त्या संदर्भामध्ये करतील अशी अपेक्षा आहे। नक्कीच। धन्यवाद किरणजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। मी पुन्हा आपले पुण्याचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडे जाते। आणि ज्ञानेश्वर, आपण जसं पाहिलं की याआधी पण दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची बातमी आणि ही माहिती समोर आलेली होती,
पण कुठेतरी तटकरेंनी हे दावे फेटाळले होते, तर त्याबद्दल अधिकची काय माहिती आहे? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आत्ताच्या घडीला हाच आहे की इतर पक्षातल्या नेत्यांचं काहीही म्हणणं असलं तरी स्वतः पवार कुटुंबियांपैकी महत्वाची व्यक्ती असलेल्या पार्थ पवार यांनी दोन्ही पक्ष विलिनीकरणासाठी शरद पवार यांच्याकडे अनुकूलता दर्शवलेली आहे. दुपारी जी स्वतंत्र बैठक शरद पवार आणि पार्थ पवार यांची बारामतीत झाली, या बैठकीमध्ये पार्थ पवार यांनी अजित पवार यांची जी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची विलिनीकरणाची जी इच्छा होती त्याबाबत आम्ही देखील अनुकूल आहोत असं स्वतः पार्थ पवार यांनी सांगितलेलं आहे. ही या घडीची अत्यंत महत्वाची घडामोड म्हणावी लागेल. आजच्या दिवसभरातली या दोन्ही नेत्यांमधल्या बैठकीतली ही इनसाइड स्टोरी सगळ्यात महत्वाची आहे. आणि आता याच्या पुढची जी कुठली या सगळ्या संबंधाने डेव्हलपमेंट असणार आहे, पुढची जी घडामोड असणार आहे ती अशी असणार आहे की पार्थ पवार हे सुनेत्रा पवार यांच्या सोबत जो शरद पवारांसोबतच्या बैठकीमध्ये झालेला विषय आहे तो सविस्तरपणे ते त्यांच्या आईंना म्हणजेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सांगणार आहेत. एकीकडे आज सुनेत्रा पवार यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे. तो त्या पक्षाचा एक स्वतंत्र भाग, स्वतंत्र प्रक्रिया आहे. मात्र आजही शरद पवार यांची राष्ट्रवादी ही स्वतंत्र राष्ट्रवादी आहे, अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वतंत्र राष्ट्रवादी आहे. या दोन्ही पार्टींचं मर्जर, या दोन्ही पार्टींचं विलिनीकरण होण्याच्यासाठी म्हणून आज जी काही दुपारी महत्वाची बैठक पार पडली त्यात जो पार्थ पवार यांनी होकार शरद पवार यांना पार्थ पवारांच्या वतीनं अर्थात तो कळवलेला आहे. आता त्या पुढे जाऊन पार्थ पवार यांना सुनेत्रा पवार यांच्यासोबत या सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भानं चर्चा करायची आहे. त्याबद्दल सगळी माहिती सुनेत्रा पवार यांना द्यायची आहे. यावर सुनेत्रा पवार यांचं काय म्हणणं येतंय हेही तितकंच महत्वाचं असणार आहे, हे विसरून चालणार नाही. मात्र अजित पवार यांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये जी भूमिका व्यक्त केलेली होती ती भूमिका दोन्ही पक्ष एकत्र येण्याची होती. इतकंच नाही तर शरद पवारांना 12 तारखेला त्यांना एक सरप्राईज गिफ्ट देखील द्यायचं होतं जे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचं आहे असं अजित पवारांनी त्यांच्या जवळच्या लोकांजवळ बोलून दाखवल्याचं पुढारी न्यूजवर काही महत्वाच्या नेत्यांनी दावे केल्याचं देखील आपण यापूर्वी सांगितलेलं होतं. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना ह्या जर सगळ्या कड्या आपण जोडत गेलो, याचं विश्लेषण जर आपल्याला करायचं झालं तर हे लक्षात येतं की स्वतः पार्थ पवार देखील अजित पवार यांची ही शेवटची राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी अनुकूल असल्याचं दिसत आहे. आजच्या तारखेला ह्या सगळ्या घडामोडी घडत आहेत आणि आता सुनेत्रा पवार यांच्याकडून आज झालेल्या बैठकीच्या तपशिलांवर पार्थ पवारांसोबत जी चर्चा होणार आहे त्या चर्चेत काय ठरतंय किंवा त्यांची काय भूमिका असणार आहे हेही पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे. या आत्ताच्या दिवसभरातल्या बैठकीतले तपशील कधीही आतापर्यंत समोर आलेले नव्हते. मात्र जी आपल्याला एक्सक्लुझिव्ह अशी माहिती मिळालेली आहे या सगळ्या माहितीची पुष्टी स्वतः किरण गुजर यांनी देखील केलेली आहे. त्यांनी देखील असं म्हटलंय की हो, अशा पद्धतीची बैठक झाली आणि या बैठकीत पार्थ पवार स्वतः दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अनुकूल असल्याचं दिसलं, तसं त्यांनी शरद पवारांना सांगितलेलं आहे. अगदीच ज्ञानेश्वर. आणि आता जसं पार्थ पवार हे सुनेत्रा पवारांशी या सगळ्याबद्दल चर्चा करणार आहेत तर त्यांची भूमिका काय असू शकते, काय वाटतंय? अर्थात हा तो त्यांच्या अंतर्गत चर्चेनंतर काय निर्णय होणार आहे त्यांच्या मनातला त्यांच्या निर्णयाचा भाग असणार आहे, त्यावर आपण बोलणं सध्या तरी उचित ठरणार नाही. मात्र आतापर्यंत ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, आतापर्यंतच्या बैठका घडलेल्या आहेत त्यात नेमकं काय झालंय त्यातली माहिती जी आपल्याला मिळालेली आहे ती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. अर्थात जी बैठक येत्या काळात होणार आहे, जी माहिती घेऊन पार्थ पवार सध्या सुनेत्रा पवार यांना भेटणार आहेत, त्यांच्यातल्या बैठकीचे तपशील देखील आपण अशाच पद्धतीनं ब्रेक करण्याचा प्रयत्न करूयात. नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत आता पार्थ पवार हे अनुकूल असल्याची माहिती समोर येते आहे आणि पवारांच्या बैठकीतली ही महत्त्वाची अपडेट आपण फक्त पुढारी न्यूजवर पाहतोय. या क्षणाची ही अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात दुपारी जी बैठक पार पडली होती त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत पार्थ पवार हे अनुकूल असल्याची माहिती, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते.
पार्थ पवार हे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अनुकूल आहेत आणि यापुढे आता ते पार्थ पवार सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहेत। त्यामुळे यापुढे जाऊन आता सुनेत्रा पवार यांची भूमिका काय असेल हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे।